आज आपण धौम्य ऋषींचा आणखी एक शिष्य, त्याचं नाव वेद, आणि त्याचाही शिष्य, त्यांची कथा ऐकूया. धौम्य ऋषींचा वेद नावाचा हा शिष्य तो अतिशय कष्टाळू होता. शारीरिक श्रमांची त्यानं कधीही तमा केली नाही. कुठलंही काम करायला तो कधीच नकार तर देतच नसे, पण ते करण्यामध्ये जणू तो तत्पर असे. अगदी नांगर सुद्धा ओढायची त्याची तयारी असे, नव्हे तो त्यानं कित्येकदा ओढला होता. या वेद ऋषींचं किंवा या वेद नावाच्या शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि गुरुजींनी त्याला स्वगृही जाण्याची परवानगी दिली. तो गेला, पण आपल्याकडे ऋण फेडण्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये गुरु ऋण कसं फेडायचं, तर आपणही अध्यापनाचं कार्य करायचं, विद्यादानाचं कार्य करायचं. जर ते आपल्याला जमलं नाही तर त्या विद्यादानासाठी आपला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हातभार लागावा, अशी एक संकल्पना आपल्याकडे आहे. या वेद नावाच्या या ऋषींनी सुद्धा अध्यापनाचं कार्य केलं, ते ज्ञानदानाचं कार्य करीत असत. आणि त्यांच्या उत्तंक नावाच्या शिष्याची एक कथा महाभारतामध्ये सौती ऋषींनी सगळ्यांना सांगितलेली आहे. हा उत्तंक नावाचा जो शिष्य होता अतिशय सदाचरणी आणि प्रामाणिक होता. सदाचार हा जणू या शिष्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. वेद ऋषींची पत्नी सुंदर होती, तरुण होती. एक दिवस तिनं वेद ऋषी बाहेर गेलेले असताना या उत्तंकाला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिनं दासीला निरोप घेऊन पाठवलं. पण हे जेव्हा उत्तंकाला कळालं तेव्हा त्यानं त्या दासीची समजूत घातली आणि तिला परत पाठवलं. एवढंच नाही तर गुरुजी परत आल्यानंतर ही घटना त्यांनी आपल्या गुरुजींना सांगितली. गुरुजी त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले आणि ते त्याला म्हणाले, सदाचरण हा शिक्षणाचा परमोच्च बिंदू आहे. हे ह्याच्या इतकं सर्वश्रेष्ठ ज्ञान कुठलंही नाही. कारण ज्ञानाचं परिणाम कशात व्हायला पाहिजे, तर तो आचरणात व्हायला पाहिजे. पुस्तकी ज्ञान पुस्तकात असून काय उपयोगाचं, ते आचरणात आणलं पाहिजे. आणि हे सदाचरण तू शिकला आहेस, तुझं शिक्षण आता पूर्ण झालं आहे, तू अगदी घरी जाऊ शकतोस. पण उत्तंकानं सांगितलं की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे आणि ती गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी परत जाणार नाही. वेद ऋषी त्याला म्हणाले की मला तर तुझ्याकडून काही गुरुदक्षिणा नको आहे, पण तू गुरुमातेला विचार, तिला जर काही पाहिजे असेल तर ते दे. उत्तंक त्यांच्या पत्नीकडे गेला आणि तिला विचारलं की गुरुदक्षिणा देण्यासाठी तुमची काय मागणी आहे. ती म्हणाली की पौष राजाच्या पत्नीची कुंडल कानात घालून ब्राह्मणांना भोजन द्यावं असा माझा मानस आहे. आणि उत्तंकानं ते ऐकलं आणि तो तयार झाला. पण पुढचा कथाभाग आपण पुढच्या भागामध्ये बघू, कारण ती कथा थोडीशी मोठी आहे आणि आपण ते बघू की काय केलं मग उत्तंकानं, कधी परत आला. आज इथे थांबू.